महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या तरुणावरती अज्ञात 15 ते 16 चोरट्यांनी चाकू हल्ला करीत प्रवाशाची लूटमार केल्याने संतप्त प्रवाशांनी नाशिकच्या खेरवाडी स्थानकावरती रेल रोको आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। मराठवाडा भागातील काही तरुण हे मुंबईला राजराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावरती चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावरती चेन पुलिंग करून पळ काढला। संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे राजराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकामध्ये खोळंबल्या। यामुळे रोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। ते नांदेडहून गाडी निघाली राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसलेले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले, मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले। किती जण होते ते? 20-25 जण होते ते। त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते, पिस्तूल सहित असे हत्यार होते। मग थोडंसं आमचं त्यात तुम्ही झालं मग त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे घेतले। तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकाने चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते? चाकू होते आणि हातामधले कडे होते। ते काय बोलले माझा मोबाईल इथं हरवला म्हणे ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेलं। स्वतः आम्ही तिथं बघले चाकू मारला गेला। हा चाकू काही मुलं होते का त्यांच्यावर? लहान मुलं होते, लहान मुलं मोबाईल चोरी। किती मुलं होते अंदाजे? 17-18 मुलं होते। काही लेडीज नव्हतं ना त्यांच्यावर? लहान मुलांना चोऱ्या करायला? लहान मुलं 2 होते। हत्यार काय काय होते? चाकू होता आणि कडे होते आणि दगड इटा मारा लोकेशनवर होते आणि का करे पिस्तूल होता, पिस्तूल गावठी पिस्तूल।